मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. गुळा एवढी गोडी, तिळा एवढी माया, आणि अशीच राहू दे तुमची सगळ्यांची आपल्या चॅनलवर छाया. हॅलो, नमस्कार. मी अमरज्योती खेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओ एवढ्यासाठी बनवते की जर आपल्याला म्हणजे 3/4 हात, म्हणजे आता सध्या फॅशन आहे 3/4 हात घालून कॉलरवाला जेव्हा आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेला साडीला पिनअप करताना बघा, आता 3/4 हात असेल तर हात खूप म्हणजे असं खूपच हे होतं, म्हणजे इथे अडकल्यासारखं होतं. आणि त्यात कॉलरवाला ब्लाऊज असेल की त्यावेळेला कॉलरच्या आतून हात घालून इथे पिनअप करायला आपल्याला जमत नाही. आणि जास्त करून तुम्हाला सांगते की ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे अशा बायकांना, म्हणजे एक साधारण 50 ते 60 नंतर हा प्रॉब्लेम खूप येतो. कारण मला स्वतःला 2 वर्ष फ्रोझन शोल्डरचा खूप त्रास झाला होता आणि असं 50 नंतरच झाला होता. आणि त्यावेळेला तुम्हाला सांगते 2 वर्ष मला साडी नेसता येत नव्हती. म्हणजे साडी इथे हात इथे खाली तुम्ही ठेवून काहीही करू शकता, म्हणजे इथे हात खाली असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही, पण हात वर जात नाही आपला इथून इथे वर जाऊन पिनअप करायची म्हटली तर जमत नाही साडीला. आणि जेव्हा आपण कॉलरवाले ब्लाऊज घालतो त्यावेळेला शक्यतो म्हणजे असं पिनअप करायला आपल्याला खूप कठीण जातं. आणि मग असं होतं ना की शक्यतो आपण कसं आहे की जेव्हा आपण लग्नाकार्याला जातो किंवा काही सणवार आले तर आपण साडी नेसतोच. कारण म्हणजे असतात आपल्याकडे साड्या, तर आपल्याला असं वाटतं ना की साडी नेसावी. आणि साडी नेसल्यावर पिनअप करायचं म्हटलं की कोणाला तरी सांगावं लागतं की अगं जरा पिनअप करून दे किंवा हे करून दे. पण अशा वेळेला आपल्याला खूप त्रास होतो. फ्रोझन शोल्डर झाल्यावर किती त्रास होतो, ज्यांना कोणाला झाला असेल त्यांना ही कल्पना असेल. तर साडीला पिनअप करता येत नाही, मग अशा वेळेला पटकन आपण ड्रेस घालतो आणि जातो. त्यामुळे साडीला सोप्या पद्धतीने पिनअप कसं करायचं हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि अगदी काही नाही, पदर वगैरे जो आपली साडी नेसतो तशीच नेसायची आहे. पण पदर म्हणजे आपल्याला सोडायचा असेल तर फक्त एक पिन लावली तरी जमतं. पण जर आपल्याला पिनअप म्हणजे पूर्ण फोल्ड करून पदर घ्यायचा असेल तर मग त्याला पिन कशी लावायची साडीला हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला बघूया आता आपण की कॉलरवाला ब्लाऊज आणि 3/4 हात असली तर पटकन सोप्या पद्धतीने पिनअप कसं करायचं. हे बघा, आता ही साडी जशी तुम्ही नेसता नेहमी, म्हणजे पूर्णपणे साडी तुम्ही पूर्ण जशी नेसता तशी नेसून घ्यायची. पदर तुम्ही जो तयार केलेला असेल तर आता हा माझा सॉफ्ट आहे, ही साडी जर सॉफ्ट नसेल, अशी फुगत असेल साडी, तर तो पदर करून घ्यायचा, त्याला पिनअप करायचा आणि त्याच्यावर इस्त्री मारायची, म्हणजे मग ती अस्ताव्यस्त होत नाही. त्याला पण एक पिन लावून घ्यायची. आता बघा, हे माझा 3/4 हात आहे, पण आणि हे घट्ट पण आहे इथे. तर कॉलर नाही आहे ह्याला, पण तरीही कॉलरला वाला ब्लाऊज असेल तर तरी तुम्ही अशी नेसू शकता. आता काय करायचं, ही जी वरची बॉर्डर आहे, तर ही साडी पूर्ण आहे आणि त्याची ही वरची बॉर्डर आहे, ती बॉर्डर ही जी प्लेट आहे ती वरती करायची. आता माझा ब्लाऊज कुठे इथे आहे, साधारण इथपर्यंत आहे. हा बघा, इथे ब्लाऊज आहे, म्हणजे ब्लाऊजच्या म्हणजे हे जी बॉर्डर आहे, कडा आहे, त्या कडेच्या इथे आपण पिन लावणार आहोत. तर ही अशी बॉर्डर वर करायची आणि पिन अशी ब्लाऊज असा उचलायचा थोडासा आणि त्याला अशी हे करून इथे हे बघा अशी पिन लावून टाकायची. म्हणजे तुम्हाला आतमध्ये हात घालून पिन लावायला बरेच वेळा त्या पिना वेडावाकड्या होतात आणि पिना काही टोचल्या म्हणजे बोथट असतील तर त्या पटकन आतमध्ये जात नाही आणि खूप त्रास होतो. ज्या वेळेला फ्रोझन शोल्डर होतो, ज्यांना झाला असेल त्यांना माहीत असेल, त्यावेळेला खूप त्रास होतो. आणि जर म्हणजे हे ह्याच्यात पटकन होतं ना, आपलं साधी सोपी पद्धत आहे. हे बॉर्डरवर करायची, इथे असं पकडायचं ब्लाऊजला आणि इथे अशी एक पिन लावून टाकायची. ही बॉर्डर इथे परत वर करायची की
झालं आहे बघा, आपलं पूर्ण पिनअप झालेलं आहे. आणि काही नाही, काढायचं जेव्हा पिन काढायची असेल त्यावेळेला आपल्याला परत त्रास अजिबात होणार नाही. जरी 3/4 हात असेल, कॉलर जरी असेल तरी कॉलर इथे असते, आपल्याला इथे काहीच संबंध नाही. ही परत बॉर्डर वर करायची, इथे पिन लावली आहे, ही पिन काढून टाकायची, तर झालं आपलं पिनअप केलेलं, म्हणजे पिन निघून जाते. आणि हे बघा, आता साडी पण छान, म्हणजे असं नाही आहे की आता वरतून पिन लावली आहे, बरं दिसत पण नाही आहे. ही पिन दिसते का? नाही दिसत आहे. इथे पण चांगली घट्ट बसलेली आहे, ती हलत नाही आहे. हे बघा, ब्लाऊजला घट्ट बसली अशी इथे, त्यामुळे हलत पण नाही आहे, दिसत पण नाही आहे. आणि हे सोपं काम आहे आतमध्ये हात घालून लावण्यापेक्षा. आणि जर का मग कोण असेल तुमच्या घरी तर त्यांना सांगून ही जी हे आहे ना, तर ह्याला इथे असंच वरून म्हणजे बॉर्डरवर करून इथे एक पिन लावायची, म्हणजे मग तो पदर ना, जी बॉर्डर असेल ती अशीच्या अशी ताठ खालपर्यंत तशीच राहते, तुमची साडी अजिबात खराब होणार नाही. तर ही साधी सोपी पद्धत आहे. जेव्हा मला फ्रोझन शोल्डरचा त्रास झाला तेव्हा मी हे असंच करायची, साडी नेसताना असं इथून वरून पिन लावायची. कारण हे असं थोडा हात घेऊन लावू शकतो, पण असा हात घेऊन लावायचं म्हटलं तर नाही जमत. आणि साधी सोपी पद्धत आहे, कोणालाही जमेल. एक साधारण वय झाल्यानंतर आपल्याला जेवढं साधं सोपं असेल, पटकन करता येणार असेल, ते आपल्याला छान वाटतं. बघा, तुम्हाला आवडत असेल, म्हणजे हे जे मी आत्ता सांगितलं आहे, कदाचित बऱ्याच जणांना माहीत असेल हे असं, पण जर नसेल माहीत तर असं हे ट्राय करून बघा. थोडी प्रॅक्टिस करावी लागते, थोडीशी तुम्ही प्रॅक्टिस केली की तुम्हालाही जमेल पटकन करायला. आता मला तर पटकन जमतं, कारण मी असं वर घेते, हे प्लेट आणि ब्लाऊज पण धरते, असा पिन लावून टाकते आणि हा पदर सोडून देते, झालं. हे 1 मिनिटात आपलं काम होतं, कोणाला सांगायची गरज नाही. नाही तर मग कोणाला तरी सांगावं लागतं, अरे मला पिन लावून दे जरा म्हणून. आणि वरून दिसत पण नाही. हां, आता तुमची जर खूप ट्रान्सपरंट साडी असेल तर त्याची मग ती वरून दिसते, पण त्या अशा साड्यांना असं प्लेट वगैरे करून लावण्यापेक्षा मग असं एक पदर सोडला तर छान दिसतो. त्यामुळे मग एक फक्त पदर असा घ्यायचा असेल, प्लेट घालायचा नसेल, सोडायचा असेल तर मग आतूनच पिन लावायला लागते. त्यावेळेला बाहेरून लावून चालत नाही, नाही तर ती दिसते. किंवा मग बाहेरनं लावायची असेल तुम्हाला तर शोची लावा, म्हणजे तो शो पण होतो आणि आपली पिन पण लागते. बघा, तुम्हाला आवडला असेल तर आपल्याला चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हालाही आवडलं का. आणि प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस केली की तुम्हाला पण येईल. धन्यवाद.